आपण पाहत आहात विदर्भ लाथा न्यूज चॅनल 24। आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। नाईक बंगल्याने केलेले अतिक्रमण चौकशी करून हटवा, पुसद काँग्रेसचे मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन। पुसद प्रतिनिधी। पुसद शहरातील नाईक कुटुंबियांच्या बंगल्या लागत असलेली जागेवर नाईक कुटुंबियांकडून झालेल्या कथित अतिक्रमणाची तातडीने चौकशी करून संबंधित अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी पुसद काँग्रेस कमिटीच्या वतीने पुसद नगर परिषदेच्या अध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनात नमूद, जुना खंड 1, शेत सर्वे नंबर 132 गांधीनगर मधील खुली जागा व रस्त्यावर नाईक कुटुंबियांनी अतिक्रमण केल्याचे निवेदन मध्ये नमूद आहे। या प्रकरणाची तक्रार नगर परिषद गटनेते डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी 5 मे 2026 रोजी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। सदर तक्रारीला 2 महिन्याच्या वर वेळ होऊनही चौकशी झाली नाही। त्यामुळे सदर प्रकरणाची त्वरित निष्पक्ष व सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावे। चौकशीत अतिक्रमण झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार तात्काळ कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली। मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांच्या वतीने शहरातील इतर अतिक्रमणांवर कार्यवाही झाली त्याचप्रमाणे सदर प्रकरणात त्वरित चौकशी करून कोणताही दुजाभाव न करता समान निकषांवर कार्यवाही करावी व कायद्याचे समान पालन करून नागरिकांना न्याय द्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। हे निवेदन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानदीप कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष जिया शेख, अल्पसंख्याक प्रदेश महासचिव सय्यद इस्तियाक, जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिंदे, सचिव जिल्हा युवक सुजित मानकामे, नगरसेविका तथा शहराध्यक्षा योगिता नेमाते, युवक विधानसभा अध्यक्ष अभिलाष खेरमुडे, सेंट सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट रामदास भडंगे, युवा शहराध्यक्ष डॉक्टर मोसिन एससी, सेल अध्यक्ष ॲडव्होकेट पद्माकर विघ्ने, ॲडव्होकेट नगरसेवक वसीम अहमद, अल्पसंख्याक अध्यक्ष तथा नगरसेवक जब्बार लारखे, नगरसेवक शेख सुलतान कुरेशी, नगरसेवक समीना फिरोज खान, नगरसेविका अमरीन काजी खान, जिल्हा सचिव अल्पसंख्याक काँग्रेस अब्दुल वहाब लतीफ इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विदर्भ लाथा न्यूज चॅनल 24 पुसद, हमारे साथ बने रहे।